स्वामींचा अक्कलकोट नगरीत प्रभाव वाढत होता, परंतु काही लोकांना स्वामींचा हा वाढणारा प्रभाव बघवत नव्हता. यातील काही मंडळींनी स्वामींची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि त्यांनी राधा नावाच्या गणिकेला स्वामींकडे पाठविण्याचे ठरविले. राधा ठरविल्याप्रमाणे नियोजनाप्रमाणे स्वामींकडे आली. स्वामींना वंदन करते. ती आणि तिचे सहकारी वाद्याची जुळवाजुळव करून गायनास सुरुवात करतात. राधा आकर्षक हावभाव करून स्वामींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु स्वामींवर तिचा काहीच परिणाम नव्हता. तिचा हा प्रकार सुरू असताना तिच्या मनात चुकीचा विचार आला. तेव्हा स्वामी बोलले, काय ग, स्त्री आणि पुरुषात काय भेद आहे? हे ऐकून राधा एकदम चपापली आणि लज्जेने मान खाली घालून बोलली की स्त्रीचे अवयव आणि पुरुषाचे अवयव वेगवेगळे असतात. तितक्यात समर्थ बोलले, अगं, सच्चिदानंद स्वरूप मूळ चैतन्य सर्वत्र व्यापक आणि निरंतर एकच आहे. तेथे प्रकृती आणि पुरुष असा कसलाच भेद नाही. म्हणून तुझ्यामध्ये पुरुषांपेक्षा अधिक काहीतरी आहे असे समजू नकोस आणि हे तुझे स्त्रीत्वाचे अवयव त्या ब्राह्मणाला देऊन टाक. स्वामींचे हे अंतसाक्षीत्वाचे बोलणे ऐकून राधा घाबरली आणि स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि तळमळीने विनंती करू लागली की स्वामी, मला माफ करा. दृष्ट लोकांच्या नादी लागून मी आपली परीक्षा बघण्याचा प्रयत्न केला. पुढे काही दिवसांनी अजून एक चमत्कार झाला. राधेचे स्त्रीत्वाचे अवयव नाहीसे होऊन तिच्या शरीराला पुरुषाचा आकार येऊ लागला. स्वामी महाराज प्रत्यक्ष परब्रह्म आहेत ही समज दृढ झाली. त्यानंतर ती पूर्णपणे वासनारहित झाली. स्वामींची अनन्य भक्त झाली. पुढे ती निर्मळ अंतःकरणाने स्वामींच्या भजनात दंग होऊ लागली. तिची भक्ती उत्तरोत्तर वाढत होती. तिची शुद्ध प्रेमळ भक्ती बघून एके दिवशी स्वामींनी आपल्या गळ्यातील माळ तिच्या गळ्यात टाकून तिच्यावर अनुग्रह केला. तर मंडळी, या कथेचं तात्पर्यच हे की स्वामी पावित्र्यतेचा सागर आहेत. जे कोणी स्वामी सानिध्यात येतात ते सहज पवित्र होतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.